श्री गुरुदेव दत्त मंडळी, तर आज आपण अष्टतीर्थांपैकी 2 नंबरचे तीर्थ म्हणजे नरसिंह तीर्थ या तीर्थाचा महिमा आपण आज पाहणार आहोत। हे तीर्थ संगमावरील मंदिराच्या जवळच आहे। गुरुचरित्रामध्ये असे वर्णन आहे की या तीर्थामध्ये आंघोळ केल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगापैकी श्री मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होते। गाणगापूरचे आराध्य दैवत दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे स्वतः या घाटावर स्नानासाठी आणि अनुष्ठानासाठी येत होते। त्यांच्या या दिव्य उपस्थितीमुळे या घाटाला नृसिंह तीर्थ असे म्हणतात। षटकुल तीर्थ आणि नृसिंह तीर्थ या दोन्ही तीर्थांमध्ये आंघोळ केल्यानंतर तिथे नरसिंह सरस्वतींच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचे आणि तिथून भस्माच्या डोंगरावर जायचं आणि स्नानानंतर नरसिंह तीर्थाचं जे पाणी आपण सोबत घेतो, भस्माच्या डोंगरावरील जे देवता आहेत त्यांना त्या पाण्याने अभिषेक करायचा। त्या तीर्थाच्या नंतरचं तीर्थ आहे भागीरथी तीर्थ। त्या तीर्थाचा महिमा जाणून घेण्यासाठी फॉलो करून ठेवा। ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। श्री गुरुदेव दत्त।